म्हणून पी एसचं माप हे काय असणार आहे, क्यू आरच्या मापा एवढंच असणार आहे किंवा क्यू आरचं माप हे पी एसच्या मापा एवढं असणार आहे, म्हणजेच 5.4. इथेच आपल्याला त्याचं उत्तर मिळालं. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथेच मिळतं आहे, कारण त्यांनी आपल्याला टी एस या कर्णाचं अर्धकर्ण, आपण अर्धकर्ण म्हणूया त्याला, कारण एक क्यू एस हा पूर्ण कर्ण आहे आणि त्याचं टी या बिंदूमुळे काय झालेले आहेत, 2 भाग तयार झाले आहेत, क्यू टी आणि टी एस. मग जर हा टी एस जर 3.5 मापाचा आहे तर क्यू टीसुद्धा किती असणार आहे, 3.5 मापाचा असणार आहे, कारण ह्या दोघांचे समान भाग झालेले आहेत. मग 3.5 आणि 3.5 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला तो 7 सेंटीमीटर मिळतो, कारण ते कर्ण एकमेकांना काय करतायत, छेदतायत. मग आता हे पण उत्तर इथेच मिळालं. त्यानंतर आपल्याला क्यू आर एस या कोणाचं माप 118 अंश दिलेलं आहे. मग क्यू पी एसचं माप विचारलेलं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात, म्हणून जर क्यू आर एस 118 आहे तर क्यू पी एस किती असणार आहे, 118 असणार आहे. म्हणून इथे ह्याचं उत्तर मिळालं. कारणं पण इथे आपल्याला पुढे आहेत. आणि त्याचप्रमाणे हा एस आर पी कोन 72 अंश